मी मधुसूदन पाटील, संस्थापक अध्यक्ष संत भूमी संरक्षक संघर्ष समिती आणि हे माझे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते। आज या मी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये जी पत्रकार परिषद भरवली त्याचा मुख्य उद्देश हा आहे की सन 2007 पासून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपोभूमीमध्ये जो सरकारद्वारा विध्वंस चाललेला आहे तो विध्वंस कुठेतरी थांबावा म्हणून आम्ही सरकारला इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहोत। वस्तुतः पाहायला गेलं तर 2007ला या तपोभूमी डोंगरात खाणी लावून सरकारनं फार मोठा अपराध केला। त्यानंतर वेळोवेळी आम्ही इथलं उत्खनन, बेकायदेशीर अवैध धंदे, या राजकीय बिल्डर लोकांचे सगळे स्वप्न धुळीस मिळवले आहेत। हे सरकारनं अजूनही ध्यानात घेतलेलं नाही। दाऊसारखी कंपनी इथं विषारी कंपनी भोपाळची इथं आणली सरकारनं, त्याविरोधात संपूर्ण वारकऱ्यांनी आंदोलन छेडलं, तिला हाकलून हद्दपार केली। तेवढ्यावर सुद्धा सरकारनं शहाणपणा घेतलेला नाही। परत मी नंतर 2008 नंतर ह्या तपोभूमी तिन्ही डोंगरांचं कायमस्वरूपी संरक्षण व्हावं म्हणून राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी संपूर्ण संशोधन करून तिन्ही डोंगराचे दस्तावेज पुरातत्व विभागाकडे सादर केले। त्यानंतर 2011ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून भंडारा आणि भामटी डोंगर घोषित केले। पण घोषित केल्यानंतर त्याच्यावरती त्या बिल्डर लॉबीची धनिक व्यावसायिकांच्या हरकती आल्या आणि त्या हरकतीला दबावाला बळी पडून ह्या धनिक लोकांच्या पुरातत्वानं परत ते निम्म्याहून जास्त जे क्षेत्र होतं संरक्षित झालेलं ते वगळलं गेल्यामुळं परत आमच्या ह्या तपोभूमीला डोंगराला बाधा निर्माण झालेली आहे। परत या चंगलवाड्यांनी भोगवाड्यांनी ते तोडफोड विध्वंस MIDCनं आक्रमण केलेलं आहे आणि म्हणून आमच्या सर्व वारकऱ्यांची ही प्रमुख मागणी आहे ती 2011ची जी न्याय्य अधिसूचना आहे ती ताबडतोब लागू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब तसा अध्यादेश काढावा। त्यांना आम्ही 21 सप्टेंबरपर्यंत मुदत देतोय। जर 21 सप्टेंबरपर्यंत जर अध्यादेश मूळ अधिसूचनेचा काढला नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण ढुंडाळून काढू। रथयात्रेद्वारा रथयात्रेमध्ये तिन्ही डोंगर ठेवू आणि काय विध्वंस चाललेला आहे या महाराष्ट्रातल्या संस्कृतीप्रेमी, इतिहासप्रेमी जे लोक आहेत त्या लोकभावना एवढी प्रबल आहे या डोंगराप्रती, संवेदना अजून सरकारला ते कळालेलं नाही। पण आम्ही त्या रथयात्रेद्वारा ही प्रबोधन करू आणि सरकारच्या विरोधात असं आंदोलन छेडू की सरकारला म्हणजे घरात बसायची पाळी आणू शकतो राज्यकर्त्यांना, एवढं आम्ही आंदोलन छेडू शकतो, एवढा आमचा आत्मविश्वास आहे वारकऱ्यांचा। सरकारला हाच इशारा आहे की त्यांनी ताबडतोब ह्या लोकांच्या आपल्या वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर मी मुदत दिली की 21 सप्टेंबरपर्यंत ह्या तिन्ही डोंगरांचा अध्यादेश काढावा, कायद्यात रूपांतर करावे। ती अधिसूचना जी न्याय आहे या तपोभूमी डोंगराला जी सुरक्षा प्रदान करते ती अधिसूचना 21 सप्टेंबरपर्यंत जर नाही लागू केली तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही जनआंदोलन छेडू, रस्त्यावर उतरू, दिंड्या पताका घेऊन रस्त्यावर उतरू। मी निलेश शास्त्री या ठिकाणी आज आम्ही सगळे वारकरी एकत्र याच्यासाठी आलो की महाराजांबरोबर आम्ही 2007 पासून काम करतो आहे। जेव्हापासून डाऊ आली, डाऊचं आंदोलन झालं आणि त्यानंतर MIDC सरकारने तिथे घोषित केली भामचंद्र, भंडारा आणि गोराडेश्वर हे डोंगर जे साधकांसाठी साधना करण्यासाठी होते ते आज साधकांचे राहिले नसून ते युवा पिढीने त्याचे गलिच्छ असे कामं करून त्या साधकांची जी साधनाभूमी ती भग्न केलेली आहे। तरी सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून 2011चा लागू करावा हीच आमची विनंती। नाही केलं तर पूर्ण महाराष्ट्र हा पेटून उठेल वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आणि सरकारला त्यावेळेला पळता भुई थोडी होईल याची सरकारने दक्षता घ्यावी। रामकृष्ण हरी।